महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर विविध कथा घेऊन येत आहे. त्यापैकीच ही एक. मत्स्यगंधा. सत्यवती. चेदी देशाचा राजा वसू हा अत्यंत पराक्रमी होता. त्याला इंद्राने एक गगनविहारी स्फटिकाचे विमान दिले होते. त्यात बसून तो आकाशात संचार करीत असे, म्हणून त्याचे नाव उपरिचर वसू असे पडले. आठवणीखातर इंद्राने त्याला एक न कोमेजणारी वैजयंती माला व कळकाची काठी भेट दिली. इंद्राचा मान राखण्यासाठी त्याने त्या कळकाची काठी संवत्सराच्या शेवटच्या दिवशी जमिनीत रोवली व तिला शेल्यासारखे वस्त्र बांधून सुवासिक पुष्पमालांनी शृंगारून गुढीचे रूप देऊन तिची पूजा केली. तेव्हापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारण्याचा प्रघात पडला. उपरिचर वसूच्या पत्नीचे नाव होते गिरिका. राजा एकदा मृगयेला गेला असता गिरिका ऋतुमती झाली. तिचा ऋतुकाल व्यर्थ जाऊ नये आणि मुख्यतः तिच्या आठवणींनी विव्हल झाल्यामुळे राजाने स्वतःचे वीर्य अभिमंत्रित द्रोणात घालून शेणाद्वारे गिरिकेकडे पाठविले. वाटेत दुसऱ्या एका शेणाने त्याच्याजवळ मांसाचा तुकडा आहे या समजुतीने त्याच्यावर हल्ला केला व या झटापटीत तो द्रोण यमुना नदीत पडला. आद्रिका नावाच्या अप्सरेला ब्रह्मदेवाने दिलेल्या शापामुळे मत्स्यरूप धारण करावे लागले होते. तिने ते वीर्य गिळले व त्यामुळे ती गर्भिणी झाली. एकदा ती नदीत विहार करीत असताना कोळ्याच्या जाळ्यात सापडली. तिच्या उदरात कोळ्याला एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी मानवी बालके सापडली. त्याने ती बालके राजाच्या स्वाधीन केली. राजाने मुलाचे मत्स्य असे नामाभिधान करून त्याला स्वतःकडे ठेवून घेतले. मुलीला मात्र त्याने धीवराच्या स्वाधीन केले व तिचे पालन पोषण करण्यास सांगितले. मत्स्यरूपी अप्सरेच्या पोटी जन्मास आल्यामुळे तिच्या शरीराला माशाचा वास येत होता. त्यामुळे तिचे नाव मत्स्यगंधा पडले. ही कन्या रूपवती, तेजस्विनी आणि सर्व गुणसंपन्न होती. ती आपल्या दत्तक पित्याला नाव वल्लविण्यास मदत करीत असे. सिद्धांनी देखील जिचा अभिलाष करावा असे रूप असलेली ती मत्स्यगंधा एकदा तीर्थयात्रा करीत असलेल्या पाराशर ऋषींच्या नजरेस पडली. ती उन्मादक रूप सौंदर्य असलेली चारुहासिनी कमनीय कन्या दृष्टीस पडताच एवढे मोठे प्रज्ञावंत पाराशर ऋषीही आपला मोह आवरू शकले नाहीत. त्यांनी तिच्याजवळ समागमाची मागणी केली. तेव्हा तिने म्हटले, भर दिवसा आणि पलीकडच्या तीरावर अनेक ऋषी उभे असताना आणि ते आपल्याकडे बघत असताना समागम कसा शक्य आहे? तेव्हा पाराशराने इतके दाट धुके निर्माण केले की काहीच दिसेनासे झाले. विस्मित झालेली सत्यवती म्हणाली, तुमच्याबरोबर समागम करणे म्हणजे माझे कुमारीपण नष्ट करणे असे होईल. आपण माझ्याशी विवाहही करणार नाहीत. मी नित्य पित्याच्या आज्ञेत असते. तेव्हा नंतर मी कोणत्या तोंडाने घरी जाऊ? या सर्व गोष्टींचा विचार करून मग योग्य काय ते करावे. यावर त्यांनी तिला सांगितले, तुझे कौमार्य अभंग राहील. पुढे ती म्हणाली, हे सर्व ठीक आहे, परंतु समागम करताना तो दोघांनाही सुखावह व्हावा. माझ्या शरीराला माशाचा हा घाण वास येत असल्यामुळे तुम्हाला योग्य असे सुख मिळणार नाही. तेव्हा पराशराने तिला वर दिला. त्यामुळे तिच्या सर्वांगाला रुचिर सुगंध प्राप्त झाला.
त्यानंतर तिने पाराशराबरोबर समागम करण्यास होकार दिला. या समागमामुळे ती गर्भवती झाली आणि यमुनेतील एका द्वीपात तिने एका पुत्रास जन्म दिला. द्वीपात जन्मल्यामुळे त्याचे नाव द्वैपायन पडले. तो पुत्र मोठा झाल्यानंतर मातेची अनुज्ञा घेऊन तपश्चर्या करण्यास निघून गेला. जाताना, विशेष महत्त्वाच्या कामासाठी जेव्हा जेव्हा तू माझी आठवण काढशील तेव्हा मी तुला येऊन भेटेन, असे अभिवचन देऊन तो मातेपासून दूर गेला. तिच्या शरीरातून येणाऱ्या स्वर्गीय सुगंधामुळे तिला गंधवती आणि ती थोडी सावळी असल्यामुळे तिला गंधकाली म्हणू लागले. तो सुगंध योजनभर दरवळत असल्यामुळे तिचे नाव योजनगंधा असे पडले. एकदा हस्तिनापूर नरेश शांतनू यमुनेच्या शेजारच्या वनात मृगया करीत असता त्याला अनुपम सुगंध आला. त्या सुगंधाचा शोध घेत असताना त्याला दिव्य रूप असलेली नीलनयना कन्या दिसली. तिची चौकशी केली असताना तिने स्वतःचा परिचय करून देताना सांगितले, मी धीवर कन्या आहे. मी पित्याच्या आज्ञेनुसार लोकांना विनामूल्य यमुना पार करून देते. तिचे मधुर भाषण, अप्रतिम सौंदर्य, अवर्णनीय परिमल या सर्व गुणांवर शंतनू लुब्ध झाला. त्याने तिच्या पित्याकडे जाऊन तिला रीतसर मागणी घातली. आपली कन्या हस्तिनापूरची सम्राज्ञी होणार हे बघून तिच्या पित्याने शांतनूला होकार तर दिला, पण एका अटीवर. ते म्हणजे हस्तिनापूरचे साम्राज्य शांतनूच्या मृत्यूनंतर त्याच्या नातवाला मिळावे, जरी तो ज्येष्ठ पुत्र नसला तरी. हे ऐकून शंतनूच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने त्या अगोदर गंगेपासून झालेल्या पुत्राचा देवव्रताचा यौव राज्याभिषेक केलेला होता. मदन संतप्त झाला असला तरी आई वेगळ्या देवव्रतावर अन्याय करण्याची त्याची मुळीच तयारी नव्हती. परंतु त्या धीवर कन्येचे आकर्षण त्याला मनातून काढून टाकता येईना. तो अत्यंत अस्वस्थ व खिन्न होऊन एकाच जागी बसून राहू लागला. सतत मनात विचारचक्र चालूच होते. त्याच्या बुद्धिमान पुत्राच्या तीक्ष्ण नजरेतून पित्याची अवस्था सुटणे शक्य नव्हते. त्याने पित्याला त्याबाबत छेडले असता शांतनू म्हणाला, तू माझा एकुलता एक पुत्र आहेस. तू शूर आहेस, पण उतावळ्या स्वभावाचा आहेस. सतत हातात धनुष्य घेऊन फिरतोस. दुर्दैवाने रणांगणात तुझा मृत्यू झाला तर मी कोणाच्या तोंडाकडे बघू? आपला वंश खंडित होईल या आशंकेने मी भीतीग्रस्त आहे. देवव्रताने शांतनूचे वचन ऐकून अमात्यांकडे चौकशी केली असता त्याला सत्यवती प्रकरण समजले. देवव्रताने आपल्याबरोबर अमात्यांना घेतले व तो धीवर राजाकडे आला व त्याने पित्यासाठी त्याच्या कन्येला मागणी घातली. तेव्हा धीवर म्हणाला, तुझा पिता शांतनू जामात म्हणून मला पूर्णपणे पसंत आहे. खरे तर हिच्यासाठी महर्षी असितांनी ही मागणी घातली होती, परंतु मी त्यांना नकार दिला. मी हिचा केवळ दत्तक पिता आहे. गुणांनी तुमच्या तोलामोलाची आर्यपुत्राची ही कन्या आहे. हिच्या पित्याकडून मी शांतनू महाराजांची कीर्ती ऐकली आहे. माझे म्हणणे इतकेच आहे की तिचा पुत्र शांतनू महाराजांनंतर गादीवर बसावा. इतकेच ना, तुझा नातूच माझ्या पित्याचा उत्तराधिकारी होईल असे मी तुला वचन देतो. तुझ्या वचनावर माझा पूर्ण विश्वास आहे, परंतु उद्या तुझ्या पुत्रांचा कोणी विश्वास द्यावा? ते माझ्या नातवांशी शत्रुत्व करू लागले तर काय करायचे?
नुसत्या राज्यावर तुझे समाधान होत नाही असे दिसते. माझ्या पुत्रांबद्दल तुझ्या मनात शंका आहे. मीच निपुत्रिक असलो तर हा प्रश्न मिटतो. मी आजन्म ब्रह्मचारी राहीन. मी कुणाशीही विवाह करणार नाही. हे योग्य झाले. मी माझी कन्या तुझ्या पित्याला देण्यास तयार आहे. देवव्रताच्या या भीषण प्रतिज्ञेमुळे लोक त्याला भीष्म म्हणू लागले. भीष्म सत्यवतीला म्हणाला, माते, या रथात बस. आपण आपल्या घरी जाऊया. सत्यवतीला घरी आणून त्याने शांतनुवतीचा विधिवत विवाह करविला. आपल्या पुत्राने आपल्यासाठी केलेला त्याग बघून भारावलेल्या शांतनूने त्याला इच्छा मरणाचा वर दिला. शांतनूला सत्यवतीपासून 2 मुलगे झाले, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. शांतनूच्या मृत्यूनंतर भीष्माने सत्यवतीच्या सल्ल्यानुसार चित्रांगदाला राज्याभिषेक केला. चित्रांगद विलक्षण पराक्रमी असला तरी उतावळ्या स्वभावाचा होता. चित्रांगद नावाच्या गंधर्वाशी त्याने युद्ध आरंभले. गंधर्वाच्या मायावी शक्तीपुढे तो टिकाव धरू शकला नाही. 3 वर्ष युद्ध केल्यानंतर तो मृत्युमुखी पडला. त्यामुळे त्याच्यानंतर विचित्रवीर्य गादीवर बसला. त्याच्यासाठी भीष्माने स्वतः काशी राजकन्यांचे हरण करून त्यांच्याशी विचित्रवीर्याचा विवाह करून दिला. अतिशय कामासक्त असलेला विचित्रवीर्यही क्षयरोगाने संतती प्राप्त न करताच मृत झाला. विचित्रवीर्याच्या मृत्यूमुळे सत्यवती अगदी हीन दीन झाली. विचित्रवीर्यावर तिचे अपार प्रेम होते. व्यवहार म्हणून तिने दोन्ही सुनांसह पुत्राची उत्तरक्रिया केली व सुनांचे प्रयत्नपूर्वक सांत्वन केले. पुढचा विचार करून तिने भीष्माला बोलाविले आणि सांगितले, दुर्दैवाने तुझा लाडका भाऊ लहान वयात मृत्युमुखी पडला. त्याच्या भार्यांना पुत्र असावे असे वाटते. तेव्हा आपला हा थोर वंश खंडित होऊ नये म्हणून त्या दोघींच्या ठायी तू संतती निर्माण कर. कुलक्षय होऊ नये याकरिता हे आवश्यक आहे. परंतु आपली प्रतिज्ञा मोडण्यास भीष्माने निस्संदिग्ध शब्दात नकार दिला. त्यांनी पुराण कालातील दाखले देऊन एखाद्या सत्पात्र ब्राह्मणाची नियोगाच्या कामी मदत घेण्यास सांगितले. तेव्हा इतकी वर्षे जपून ठेवलेले गुपित तिने भीष्मासमोर उघडे केले. त्याच्या अनुमतीने द्वैपायन व्यासांना तिने पाचारण केले. कबूल केल्याप्रमाणे तपश्चर्येतून उठून महर्षी व्यास आईकडे आले. इतक्या वर्षानंतर आपल्या पुत्राला बघून सत्यवतीने त्याला आपल्या छातीशी कवटाळले व ती अश्रुसिंचन करू लागली. व्यासांनी तिची मागणी मान्य केली. नियोगातून जन्मास आलेला धृतराष्ट्र जन्मांध व पांडू पंडुरोगाने पीडित होता. निर्व्यंग असलेल्या विदुराची माता दासी होती. त्यामुळे भीष्माच्या सल्ल्यानुसार ज्येष्ठ धृतराष्ट्राला डावलून पांडूला राज्याभिषेक करण्यात आला. पराक्रमी असलेल्या पांडूला मृगयेचा छंद होता. मृगया करीत असताना किंदम ऋषींनी दिलेल्या शापानुसार त्याला पुत्र होण्याचा संभव नव्हता. त्यामुळे राज्याची धुरा धृतराष्ट्रावर सोपवून आपल्या दोन्ही राण्यांसह तो वनात निघून गेला. धृतराष्ट्र व गांधारीला 100 पुत्र व 1 कन्या झाली. पांडू सुद्धा नियोग विधीने 5 पुत्रांचा पिता झाला. दैववशात स्वतःच्या कर्माने पांडूचा आकस्मिक मृत्यू झाला व माद्री सती गेली. कुंती आपल्या 5 पुत्रांना घेऊन राजधानीत परत आली. श्राद्धविधी आटोपल्यानंतर व्यास सत्यवतीला म्हणाले, माते, तुझे सुखाचे दिवस संपले. पुढचे दिवस दारुण आहेत. तुझ्या कुलाचा विनाश उघड्या डोळ्यांनी बघायचा नसेल तर तू वनात जाऊन राहा.
हे ऐकून सत्यवतीने वनात जाण्याचा निर्णय घेतला व तिने तो निर्णय सुनांना सांगितला असता दोघीही आपल्या सासूसोबत वनात गेल्या. अतिशय घोर तपस्या करून त्या तिघींनी देहत्याग केला आणि स्पृहणीय गती प्राप्त करून घेतली. सत्यवती अत्यंत चतुर होती. तिचे आणि भीष्माचे संबंध सलोख्याचे होते. माता आणि पुत्राचे नाते असले तरी समवयस्क असल्यामुळे त्यांचे विचार जुळत असत. भीष्माच्या निर्णय शक्तीवर तिचा पूर्ण विश्वास होता. भीष्मानेही आपले ब्रह्मचर्याचे व्रत प्राणपणाने जपले. कुरुकुलाची पाठराखण करण्याचे काम आजन्म अव्याहत चालू ठेवले. पाराशर आणि सत्यवतीच्या संवादातून तिचे चातुर्य पूर्णपणे प्रकट होते. सुनांना नियोगासाठी तयार करतानाही त्यांना अर्धसत्य सांगून त्यांचे मन वळवले. परंतु सत्य अचानक समोर आल्यामुळे पुढचा अनर्थ घडला. सत्यवती अत्यंत महत्त्वाकांक्षी होती. तिच्या व शांतनूच्या वयातील तफावतीमुळे त्याचा मृत्यू तिच्या आधी होईल हे तिने हेरले होते. त्याची सम्राज्ञी म्हणून मिरवल्यानंतर कसपटाप्रमाणे जगणे तिला मानवणारे नव्हते. त्याच्यानंतर तिला राजमाता बनायचे होते. तिच्या या स्वार्थी वृत्तीच्या बुडाशी उपरिचर राजाने तिचा अर्भकावस्थेत केलेला अव्हेर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अटी जरी धीवराने घातल्या असल्या तरी त्याचा बोलविता धनी सत्यवती असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच खेदाने म्हणावेसे वाटते की महाभारत युद्धाची तात्कालिक कारणे अनेक असली तरी त्याचे बीजारोपण मात्र सत्यवतीकडूनच झालेले आहे. भीष्माच्या बाबतीत धीवराने बोलून दाखवलेली आशंका सत्यवतीच्या पणतवांनी खरी करून दाखवली. महाभारतातील स्त्री विश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.